10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीव घेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. अंबरनाथमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. शिवसेनेचे विभाग प्रमुख मिलिंद गवाह आणि चंदा गान यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अंबरनाथ शहरातील कारगिल युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कारगिल योद्धा म्हणून संदीप नाईक, दत्ताराम चव्हाण, संभाजी हजारे, शिवाजी मोरे, सुरेशचंद्र यादव, मुनीलाल सिंग, जयसिंग चव्हाण, राजकुमार सिंग यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तर या कार्यक्रमावेळी संदीप मोरे, प्रेमकुमार यादव, अमरनाथ यादव, रवी यादव, कुज शर्मा, संकेत मोरे, मंगेश वाघमारे, राकेश पांडे, मनोज मराठे, संकेत पवार, महेश राव यांच्यासह युवा शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते. आज आपल्या पूर्ण भारत देशामध्ये ऑपरेशन कारगिल विजय दिन साजरा केला जातोय. आज बरोबर 26 वर्षापूर्वी आपण पाकिस्तानवरती लढाई जिंकून हा दिवस साजरा केला. खरं पाहता ऑपरेशन विजय आणि बाकीच्या लढाई याच्यामध्ये खूप काही फरक होता. 1971ची लढाई, 1965, 1966 आणि आता जे हल्ली जे झालं ऑपरेशन सिंदूर, त्याच्यापेक्षाही वेगळ्या प्रकारची लढाई होती ऑपरेशन विजय. ऑपरेशन विजय सोडून बाकी लढाई ज्या प्लेन एरियामधल्या होत्या, प्लॅन केला होता, त्याच्यामध्ये योजना आखली होती सरकारने, आर्मी, डिफेन्सवाल्यांनी. परंतु ऑपरेशन विजय काय झालं तर हे अचानक युद्ध झालं गेलं होतं. ते युद्ध या कारणामुळे झालं कारण पाकिस्तानी सैन्य आणि भारतीय सैन्य हे आपला जो दराज सेक्टर आहे तिथे कारगिलमध्ये जागा आहे, त्या ठिकाणी थंडीच्या वेळेला आपण जेव्हा पोस्टावरती जातो आणि ज्यावेळेला थंडी वाढते, म्हणजे जुलै ते जूनपासून थंडी सुरू होतो, बर्फ हळूहळू पडायला सुरुवात होते, तेव्हा वर डोंगरावरती आपल्या लोकांना सामान घेऊन जाणं अशक्य होतं. कारण तिकडे श्वास घेणं, मांजरा थकवा येणं, खूप थंडी असते. त्याच्यामुळे काय आपली म्हणजे आपल्यामध्ये समजूत झालेला आहे की थंडीच्या त्या पिरियडमध्ये थोडीफार आपली सेना आपले खाली करून दुसऱ्या ठिकाणी खाली येते आणि त्यांची पण सैन्य त्याच प्रकारे खाली जातं. परंतु याच्या विपरीत पाकिस्तानने काय केलं, आपण जेव्हा आपले पोस्ट सोडले त्याचा फायदा असून त्यांनी आपल्या पोस्टावरती जाऊन बसले आणि ज्या वेळेला आपली पार्टी रेकी करायला गेली किंवा सर्वेलन्स करायला गेली किंवा एक आपलं वस्तू जे आपण बघायला गेलो की आपले पोस्ट जे आपण खाली केले होते तिथे कोण काही हे तर नाही झालं, तर तिथे काय झालं, त्या पार्टीने पाकिस्तानचे जे आतंकवादी लोक होते त्यांनी आपल्या पहिल्या तुकडीवरती फायरिंग केली. तेव्हा त्या तुकडीला डाऊट आला की इथे कोणतरी 1-2 आतंकवादी असेल म्हणून त्या तुकडीच्या लोकांनी आपल्या हेडक्वार्टरला कळवलं की बाबा इथे कोणतरी आपल्या पोस्टावरती येऊन बसले. त्याच्यानंतर दुसरी पार्टी गेली, दुसऱ्या पार्टीवर पण सेम तोच प्रकार झाला. परंतु दुसऱ्या पार्टीवरती काय झालं, भरपूर मोठ्या प्रमाणात फायरिंग सुरू केली. तेव्हा त्यांना असं कळलं की इथे 1-2 माणसं नसून इथे भरपूर लोक आहेत, इथे होऊ शकतं पाकिस्तान आर्मी असेल किंवा आतंकवादी लोक जे आपल्या पोस्टावरती येऊन बसले आहेत. त्याच्यानंतर मग काय झालं, आपले पोस्ट घेण्यासाठी जर तुम्ही ऐकलं असेल टोलोलिंग पहाडी, टायगर हिल, पॉईंट 4178, पॉईंट 4256 ह्या ज्या पॉईंट होते खूप वरती होते आणि ते लोक ह्या पॉईंटवरती बसले होते आणि आपलं जे सैन्य होतं ते खाली वरती चाललं होतं. परंतु आपलं सैन्य न घाबरता त्या लोकांनी कल्पना नव्हती केली की भारतीय सैन्य अशा ठिकाणी येईल ज्या ठिकाणी माणूस दिवसाही चढू शकत नाही किंवा रस्तीने चढू शकेल ना, त्या ठिकाणी आपलं सैन्य रात्री हळूहळू जाऊन त्या शिखरावर पोहोचले आणि जवळपास 7 जून, 13 जून आणि 20 जूनला आपण या जे काही आपले पॉईंट होते टायगर हिल, टोलोलिंग पहाडी, पॉईंट 5178, पॉईंट 4256 हे सगळे आपण जिंकले. आणि 26 जुलैला त्यावेळचे आपले पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी साहेब होते, त्यांनी डिक्लेअर केले की 26 जुलैला आपला ऑपरेशन कारगिल विजय दिवस साजरा केला जाईल. त्यानंतर दरवर्षी आज तुमच्यापैकी कोणी जर का लेह लडाखला किंवा त्या साईडला जात असेल तर लडाखमध्ये बघा एक ठिकाण आहे, तिथे द्रासच्या ठिकाणी वॉर मेमोरियल बनवले, जे आपले जवान शहीद झाले होते. 527 जवान आपले शहीद झाले होते या युद्धामध्ये आणि जवळपास 1000 म्हणजे घायल झाले होते. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांचे डबल सैन्य मारले होते, जवळपास त्यांचे आपण 13 सैन्य मारले होते. फक्त सैन्य, त्याच्यामध्ये मी आतंकवादी लोकांची काउंटिंग आम्ही सांगत नाही कारण आतंकवादी त्याच्यापैकी जास्त असू शकतात, कारण ते पोस्ट सोडून गेले होते. त्यांना कोणालाही मौका मिळाला तर प्लीज तिथे जाऊन या आपल्या
भारत मातेसाठी ज्या शूरवीरांना आज नवरेनगर येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हे सर्व ऑफिसर लोकांचा इथे आज जो आम्ही सन्मान केला आहे, माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच आमचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमच्या शहराचे लाडके शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच शिवसेना चांगले प्रोग्राम आणि म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते. तर आज आम्ही हा छोटा उपक्रम इथे आमचे खूप म्हणजे हे सर्व लोक आपल्या इथे अंबरनाथमध्ये राहतात, ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. कारगिल युद्धाला आज 26 वर्ष झाले. त्या 26 वर्षामध्ये या सर्वांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन आज माझ्या हातांनी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या हातांनी हा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही तो त्यांचा सत्कार केला आहे. हा छोटासा सत्कार आहे. यांनी त्यावेळेस जी वेळ होती त्यावेळेस ज्या देशासाठी आपली तिथे उपस्थिती दाखवली आणि असे लोक आपल्या अंबरनाथमध्ये राहतात, हे आमच्या अंबरनाथसाठी खूप मोठी बाब आहे. मी माझे कार्यकर्ता, माझे पक्ष शिवसेनातर्फे त्यांना धन्यवाद करतो की त्यांनी आमचा हा सत्कार स्वीकारला. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.